नाही शेवटी घराच्या बाहेर समाजासाठी गेलो होतो. म्हणजे काय याला दुसरं काही कारण नाही आहे. समाज प्रगतीकडे गेला पाहिजे, समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपण आपलं घर सोडलं होतं. हे राज्यात आणि देशात क्वचितच असं घडतं की स्वतःचा परिवार सोडून माणसं जनतेसाठी उठतायत. हे असं शक्यतो होतच नाही. परंतु आपण असा निर्धार केला होता की या समाजाला मिळून द्यायचं आरक्षण, त्याशिवाय नाही घरी यायचं. आणि आपण तो पण पूर्ण केलेला आहे. आपण तो अर्धवट ठेवलेला नाही. आपण कुठलंही काम करताना अर्धवट कधीच ठेवत नाहीत. आपण 57 लाख मराठ्यांना नोंदी मिळवून दिल्या. त्या माध्यमातून 2 करोड मराठ्यांना आरक्षण मिळतंय. आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा म्हणजे गणगोतातील सगळे सोयरे यांच्यासाठी राजपत्रित अध्यादेश आपण काढला आहे. म्हणजे तिथंही मराठे जिंकलेच. कुठेच मराठे अपयशी झाले नाहीत. प्रत्येक जागेवर मराठ्यांनी यश मिळवलं. मुंबईला त्या दिवशी शांततेत मराठे गेले आणि आरक्षणाचा शांततेत कायदाच घेऊन वापस आले. ज्यावेळेस मुंबईसह महाराष्ट्रात गुलाल उधळला त्यावेळेस मात्र माझ्या मागं सुरू झालं की आता तुम्ही घरी गेलं पाहिजे, तुम्ही घरी गेलं पाहिजे. मी नाही बोललो त्यांना. मुंबईमध्येच आमच्या ठराविक एक 400-500 लोकांना माहिती आहे. म्हणलं आत्ताच मला नाही जाता येणार. परंतु ते म्हणले इतकं ऐकताय समाजाचं, मग एकदा काय झालं. म्हणून मला आज तेही जाहीर करायचं आहे की 2 दिवसाचा पाहुणा म्हणूनच मला शक्यतो राहावं लागणार आहे. समाजाच्या हट्टापायी आपण बी कुटुंबाकडे गेलो पाहिजे म्हणून आपण आलो. कारण त्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मी शांत नाही बसणार. कारण सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनला आहे, पण त्याची अंमलबजावणी होऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला घराघरातल्यांना प्रमाणपत्र ज्या दिवशी मिळतील. आता झाली दिवाळी, त्या दिवशी गुलाल उधळला, महाराष्ट्रभर दिवाळी झाली. परंतु ज्या कायदा खेचून आणला त्याच्यासाठी दिवाळी झाली. त्या कायद्याची अंमलबजावणी झाली, मग तुम्ही महाराष्ट्रात महादिवाळी बघा आणि विजयी सभा कशी असते आणि मग गुलाल काय असतो तुम्हाला त्या दिवशी कळेल. म्हणून मला नाविलाजानं समाजाच्या अंमलबजावणी त्या कायद्याची होईपर्यंत मला थांबता नाही येणार. कारण 10 फेब्रुवारीला मी मराठा समाजासाठी आव्हान केले की या कायद्याचं रूपांतर, या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात झाल्याशिवाय आणि कायद्याचं रूपांतर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी थांबणार नाही. म्हणून मी 10 फेब्रुवारीला आमरण उपोषणाचा पुन्हा कठोर समाजासाठी निर्णय घेतला आहे. घरी येणं जाणं म्हणजे समाज म्हणूनच आलो आहे आजसुद्धा. कारण कुटुंब ज्या वेळेस मला भेटीला हॉस्पिटलकडे यायचं त्यावेळेस समाज म्हणूनच यायचं. आंदोलन ठिकाणी कुटुंब कधीच आलं नाही. कारण मी ज्या दिवशी समाजाला कुटुंब मानलं आहे त्या दिवशी अगोदर समाज आणि नंतर कुटुंब या प्रतिज्ञेवरती मी आजही ठाम आहे. जसं समाजाच्या घरी जातो, समाजाच्या गावात जातो, तसाच आज मी समाजाच्या घरी आलो आहे म्हणून आलो आहे. शेवटी मी परिवार आणि कुटुंबासाठी येईल अंमलबजावणी झाल्याच्या नंतर. आज मात्र मी एक समाजाच्या घरी आलो आहे किंवा समाजाकडेच आलो आहे अशा स्वरूपाचं आम्ही आज आलेलो आहे. हे समाज आणि समाजाचा शेवटचा माणसाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी नाही थांबणार. पटेल, त्याच समाजाने तुम्हाला घरी जाण्याचा आग्रह केला. तुम्ही एक पती आहात, एक बाप देखील आहात. अशा वेळेचं 5 महिन्यानंतर घरामध्ये येणं तेवढं स्वागतार्ह आहेच की नाही. त्यांच्या स्वागताबद्दल, त्यांच्या कौतुकाबद्दल, गावानं केलेल्या कौतुकाबद्दल मी त्यांचा कधीच ऋण विसरणार नाही. जशीच माझी जन्मभूमी उभा राहिली तशीच कर्मभूमी उभा राहिली. तसाच महाराष्ट्रातला माझा मराठा समाजही ताकदीनं उभा राहिला. मला या महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं कधीच कुटुंबाची आठवण येऊ दिली नाही, कधी आईबापाची मायाही आठवू दिली नाही. कारण इतका अपार प्रेम, मी इतका नशिबान आहे की असं वैभव कोणाच्याच वाट्याला नाही येणार. इतका मी वैभव माझ्या वाट्याला आलं मायाचं की मराठा समाज काही पण करण्यासाठी आज एका पायावरती तयार आहे. मग त्या समाजाशी दगाफटका किंवा गद्दारी मी नाही करू शकत. ज्या समाजाला हाक मारली की काही करण्याची तयारी, ज्या दिवशी मुंबईला जायची हाक मारली 64 किलोमीटरवर मराठा बसत नव्हता. इतक्या ताकदीनं मराठा आला. मग मी त्या मराठ्यांना अर्ध्यावर नाही सोडणार. घरी आलो म्हणजे काय, मी काही विशेष नाहीच आहे, माझ्यासाठी नाही आणि समाजासाठी पण नाही. घरी जसं समाजाच्या घरी जातो तसं इथं आलो आहे.
परंतु काहीतरी कडीला लावल्यावर चालू आहे. आता काहीच राहिलेलं नाही, फक्त अंमलबजावणी राहिली. आणि एकदा अंमलबजावणी झाली की घराघरातल्या मराठ्यांचं कल्याण झालं. आणि त्या अंमलबजावणीसाठी लढण्यासाठी मी 10 तारीख घोषित केली. मी उगा आता 1-2 दिवसासाठी पाहुणा म्हणून, एक समाजाचं घरी म्हणून थांबणारे आणि पुन्हा मैदानात उतरणारे या समाजासाठी शेवटच्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी नाही शांत बसू शकत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.